चवीला अतिशय उत्कृष्ट मिरची लागते ही. वर्षभर टिकणाऱ्या वाळवणातल्या सांडगी मिरचीची रेसिपी आज आपण बघतोय. या मिरचीसाठी पातळ सालीची मिरचीच का घ्यायची आहे? मिरचीसाठी जो मसाला तयार केलेला आहे त्याचं परफेक्ट प्रमाण काय आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं बघणार आहे. अगदी साधी, सोपी, झटपट आहे आणि चवीला सुद्धा अतिशय छान लागते. फर्स्ट टाइम जेव्हा कराल ना त्यावेळी अगदी कमी प्रमाणावर ही मिरची करून पहा. मी खात्रीने सांगते की पुढची अर्धा ते 1 किलो वर्षभरासाठी वाळवणातली ही मिरची तुम्ही करून ठेवाल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी जिरे गरम करून घेतलेले आहेत, म्हणजे जरासं व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. यासाठी लागणारे साहित्य स्क्रीनवर दिलेलं आहे. मेजरमेंट सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. भाजलेले जिरे, मीठ आणि हिंग मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित बारीक पावडर करून घ्यायची आहे. मसाल्याला अतिरिक्त पाणी सुटू नये म्हणून अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला इथं वापरायचा आहे. मिरची घेताना कमी तिखट मिरची घ्यायची आहे आणि सरळ रेषेतली घ्यायची, म्हणजे आपल्याला कट करायला आणि भरायला सोपी जाते. मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहे. मिरची देठासहितच वापरायची आहे, म्हणजे मिरचीत भरलेला मसाला बाहेर पडत नाही. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सुरीने उभा कट द्यायचा आहे आणि एका बाजूने मसाला भरता येईल अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे. ज्यांना सुरीने कट करता येत नसेल त्यांनी असं विळीवर कट केलं तरी चालेल, किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने मिरची सहज कट करता येईल तसं एका बाजूने कट करून घ्यायचं आहे, किंवा मिरचीला चीर देऊन घ्यायची आहे. अशी भरली मिरची करताना सरळ रेषेतल्या मिरच्या घ्याव्यात, म्हणजे मिरची भरणं सोपं जाते. इथं जिरे, मीठ आणि हिंग बारीक करून झालेलं आहे, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सगळा मसाला व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया. रसरशीत लिंबातला अर्धा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे. व्हिडिओमध्ये जेवढं प्रमाण दिलेलं आहे तेवढ्या मसाल्यासाठी साधारण अर्धा लिंबाचा रस मसाल्यात लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हा मसाला चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. लिंबाचा रस व्यवस्थित मसाल्याला चोळून घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची एक टीप इथं, लिंबाचा रस ह्या मसाल्यामध्ये एवढाच घालायचा आहे की तो फक्त भिजला पाहिजे, त्याचं पाणी पाणी व्हायला नको, थोडा पावडरसारखाच राहायला पाहिजे. आता तयार झालेला मसाला एक एक मिरचीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. स्क्रीनवर तुमचं लक्ष राहू दे काही महत्त्वाच्या गोष्टी. नंबर 1, अशी वाळवणातली भरली मिरची करताना नेहमी मिरची कमी तिखट घ्यावी. नंबर 2, मसाल्यामध्ये लिंबाचा रस सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त घालू नये. नंबर 3, मिरचीमध्ये मसाला भरल्यानंतर मिरची थोडीशी दोन्ही बाजूनी दाबून घ्यावी, आता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे, म्हणजे मिरचीत भरलेला मसाला बाहेर पडत नाही. अशा तऱ्हेने मी बाकीच्या सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आणि उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत. मिरच्या उन्हात वाळवताना त्याच्यावर एक मलमलचे कापड झाकावे, म्हणजे त्यावर डस्ट बसणार नाही. अगदी मिरच्या कडक उन्हात चांगल्या वाळवून घ्याव्यात. मुळातच ही मिरची चवदार असल्यामुळे आणि शिवाय याची साल पातळ असल्यामुळे ही मिरची खायला फार छान लागते. अशी मिरची वाळवून वर्षभरासाठी तुम्ही स्टोअर करू शकता. एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे, मिरची जेव्हा तळाल ना तेव्हा तेलाचं टेम्परेचर हे कमी ठेवायचं, म्हणजे मिरची आतपर्यंत तळून होते. इथं मी 4-5 मिरच्या तळून दाखवलेल्या आहेत. खूप मस्त लागतात. तुम्ही नक्की प्रयोग म्हणून तरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.